गणेशोत्सव मंडळे वेगवेगळ्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये आपले योगदान देत असतात। अनेक जण गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच एकत्र येत असल्याने सामाजिक भावना आणि विचारांचे आदान प्रदान करत असतात। जिल्ब्या मारुती मंडळाने 501 किलो जिलेबी वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे। त्याचा हा स्पेशल रिपोर्ट। झगमगती विद्युत रोषणाई, विलोभनीय मूर्ती, मनमोहक आरास, शहराच्या मध्यवस्तीत गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना आकर्षून घेण्यासाठी मंडळांनी केलेले प्रयत्न भक्तांसाठी चर्चेचा विषय ठरतायत। त्यामुळेच मानाच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांची पावले आपोआपच या मंडळांकडे वळतात। जिल्ब्या मारुती मंडळाकडेही नागरिकांची अशीच गर्दी पाहायला मिळाली आहे। या मंडळाने 62व्या वर्षात पदार्पण केलंय। दरवर्षी मंडळ 501 किलो जिलेबी प्रसाद म्हणून वाटण्याचं काम करते। या मंडळाचा शिवराय महल पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे। या मंडळाबद्दल जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने। जिल्ब्या मारुती मंडळाने 501 किलो जिलेबी वाटपाचा कार्यक्रम घेतलाय किंवा प्रसाद म्हणून त्यांनी वाटलेला आहे। तर जाणून घेऊया त्या मंडळाबद्दल। आपण काय सांगशील? 501 किलो तुम्ही मंडळातर्फे जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम घेतला। पहिली गोष्ट, जिल्ब्या मारुती हे नाव कसं पडलं ते सांगतो। याचा इतिहास असा आहे, इथं एक मारुती मंदिर आहे, त्याला जिल्ब्यांचा नैवेद्य, जिल्ब्याच्या हाराचा नैवेद्य हा नेहमी दाखवला जातो। ही इथली प्रथा आहे, पूर्वीपासूनची ही प्रथा आहे, त्याच्यावरनं त्याला जिल्ब्या मारुती मंडळ नाव पडलेलं आहे। आणि गणपती उत्सवात होमाच्या दिवशी हा जिलबीचा 501 किलोचा प्रसादाचा कार्य आम्ही करतो दरवर्षी। महापालिकेने आता ठरवलेलं आहे की गणपती विसर्जन हे हौदात केलं जाणार आहे। तर तुमच्या गणपतीचं विसर्जन तुम्हाला काय वाटतं, कसं झालं पाहिजे? पारंपरिक पद्धतीने का हौदात विसर्जन केलं पाहिजे असं वाटतं? मंडळाच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे की विसर्जन हे हौदातच झालं पाहिजे, कारण का आपण पिण्याचं किंवा वापरण्याचं पाणी कधीही खराब करता कामा नये। तसेच जे जबाबदार कार्यकर्ते आहेत सगळे, त्यांनी पण ठरवलेलं आहे की मंडळ घरचे गणपती सुद्धा हौदातच विसर्जन केले जाणार आहे। जाणून घेऊयात मंडळाबद्दल। काय सांगाल सर तुम्ही? आज एकादशीच्या दिवशी जिल्ब्या मारुती मंडळाचा गणेश हवन होतो आणि त्याच दिवशी संध्याकाळी कार्यकर्त्यांतर्फे श्रींना 500 किलोच्या जिलेबीचा वाटप आता दरवर्षीची परंपरा झालेली आहे। त्या पद्धतीने सगळ्यांना तो प्रसाद वाटला जातो आणि मंडळाच्या नावाला शोभेल असा हा प्रसाद आहे। काय सांगाल सर तुम्ही? मंडळातर्फे 501 किलो जिलेबीचा प्रसाद वाटण्यात आला आहे। गेले 5 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतोय। मंडळाच्या कार्यकर्त्यांना, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून आम्ही म्हणजे नाही का बाल कार्यकर्त्यांपासून थोडीशी वर्गणी करून हा प्रसाद मोठा श्रींचा करतो दरवर्षी। त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद मिळतो की भाविकांना की आपण आपल्या मंडळाचं नाव जिल्ब्या मारुती मंडळ आहे आणि ते मुलांना सगळ्यांना आपल्याला प्रसाद दिल्याच्या नंतर भावनिकांना ते भावूक होतं की नाही का। प्रत्येक वर्षी तुम्ही किती जिलेबी वाटपाचा कार्यक्रम करता का प्रत्येक वेळेस? साधारण 500 किलो जिलेबी दरवर्षी वाटप करतो आम्ही दरवर्षी। की तुम्ही एक तरुण कार्यकर्ते आहात की जे मंडळासाठी मोठ्या प्रमाणात काम करतायत? तरुण कार्यकर्त्यांचा सध्या अशी परिस्थिती, यंग मुलांसाठी एक आम्ही समाज प्रबोधन कार्य करतो, हे जिलबीचा कार्यक्रम ठेवतो। त्या संदर्भात तरुण मुलांनी गणेश उत्सवासाठी सहभाग घ्यावा हीच विनंती आहे। विसर्जनाचं मिरवणूक असेल, गणेश मूर्ती आमची अशी सुप्रसिद्ध आहे, जिवंतपणा आहे मूर्तीमध्ये आमच्या। तुमचा जो मुकुट आहे तुम्ही खूप सुंदर बनवलाय, की कशी कल्पना सुचली किंवा काय केलं मुकुटाला तुम्ही? कल्पना अशी होती की गणपतीला असं वेगळं काहीतरी करावं, ही अशी आमची भावना होती सगळ्या मुलांची, कार्यकर्त्यांची। तर ते कथ्थकली पद्धत म्हणजे कथ्थकली जे करतात ते मुकुटाला केलेलं आहे, गणपतीला आम्ही सजवलेलं आहे कथ्थकलीप्रमाणे। आणखीन पालिकेने ठरवलेलं आहे विसर्जन तुम्ही कुठल्या पद्धतीने करणार आहात? विसर्जन आम्ही हौदातच करणार आहे। सध्या नदीला कसं सांडपाण्याचं प्रमाण वगैरे जास्त असतं, सांडपाण्यामुळे आम्ही हौदामध्ये विसर्जन करणार आहे गणेश विसर्जन। एकंदरीत आपण पाहिलं की जिल्ब्या मारुती मंडळाने मोठ्या प्रमाणात एक महापालिकेच्या नियमांना अनुसरूनच हौदात विसर्जन करण्याचा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे, की जे नदीचं प्रदूषण होत चाललंय ते प्रदूषण सुद्धा रोखण्याचा जिल्ब्या मारुती मंडळाने एक हाती उपक्रम घेतलेला आहे। या मंडळामध्ये राजेंद्र धावडे, जयंत रणधीर, प्रमोद शेलार, बंडू मनसुख, बाळासाहेब कवडे, रवींद्र रणधीर, ओमकार जाधव, रोहित रणधीर, अजिंक्य रणधीर आदी कार्यकर्त्यांनी 10 दिवस परिश्रम घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या दिमाखात पार पाडलाय।